असा एकच माणूस दिलदार, काय लोकच ना मन माघरा, असा एकच माणूस दिलदार. गरीब दुपयान हाय सरकार, दादा भाऊ बुसे आमना दमदार. गरीब दुपयान हाय सरकार, दादा भाऊ बुसे आमना दमदार. गरीब दुपयान हाय सरकार, दादा भाऊ बुसे आमना दमदार. टेहऱ्याला गाडी आता 2-2.5 तास लेट झालेली आहे. टेहरे गावाच्या आजच्या या बैठकी प्रसंगी उपस्थित गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी, ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं त्या माऊली, शिवसेना, ओरिजिनल भारतीय जनता पार्टी, आरपीआय, ओरिजिनल बोलून डुप्लिकेट नाही बोलू, महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मला वाटतं निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या पूर्वी आपल्या गावाचे आशीर्वाद घेण्याच्यासाठी आपली बैठक संपन्न झाली. कदाचित 2 दिवसापूर्वी तुम्ही सर्व तरुणांनी गावाचे घरोघर जाऊन आशीर्वाद घेतलेले आहे. आणि आजही एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला, कामधंद्याचे दिवस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात, मी तुमचा आभार व्यक्त करतो. टेहरे गावाच्या विकासाच्या संदर्भामध्ये चंदूभाऊ तुम्ही यादी वाचून दाखवली. टेहरे गावाच्या विकासापासून मालेगाव तालुक्याच्या विकासापर्यंत जी काही कामं संपन्न झालेली आहेत ती तुमच्या समोर आहे. 5 कृषी महाविद्यालय असतील, महिला व बाल रुग्णालय असेल. मागच्या 18 तारखेला महिला व बाल रुग्णालयाचं उद्घाटन झालंय. काल 900 पेक्षा जास्ती महिला डिलिव्हरी 45 दिवसात संपन्न झाली. तर तुम्ही विचार करू शकता की किती गोरगरिबांचे पैसे वाचवण्याचं पुण्याचं काम त्या हॉस्पिटल मधनं संपन्न झालेलं आहे. देश पातळीवर महाराष्ट्र आपलं एकमेव राज्य आहे की शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देत. मागच्या वर्षाला शेतकरी बांधवांचं नुकसान झालं, आपण सर्वांनी त्याचा पाठपुरावा केला. आणि मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होतो, नाशिक जिल्ह्याच्या शेतकरी बांधवांना 850 कोटी रुपये, मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना 164 कोटी रुपये पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मालेगाव शहर आणि मालेगाव तालुका 2,25,000 बहिणींच्या खात्यावर 7,500 रुपये त्या बहिणींच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहे. पहिले विरोधी पक्षवाले बोलायचे की यांच्याकडे पैसे नाही, यांनी फक्त घोषणा केली, पैसे कुठून आणणार. 7,500 रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यावर दिले गेले आणि येणाऱ्या मार्च महिन्यापर्यंत म्हणजे जे आर्थिक वर्ष असतं
महाराष्ट्राच्या 2,40,00,000 बहिणींच्या साठी जेवढा निधी लागणार आहे त्याचं बजेटमध्ये सरकारने तरतूद केली आणि तिजोरीमध्ये तेवढे पैसे बाजूला सरकारने काढून ठेवलेले आहे. संजय गांधी निराधार योजना, मला वाटतं गावोगावच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली, समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. महाराष्ट्रामध्ये मालेगावने एक विक्रम प्रस्थापित केला. मालेगाव शहर आणि मालेगाव तालुका मिळून 71,000 लोकांचा पगार चालू आहे निराधार योजनेचा. लाडक्या बहिणींना आणि निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आनंदाची बातमी आहे की पुढच्या महिन्यापासून आता जे 1,500 रुपये तुम्हाला महिन्याला मिळत आहे ते मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब यांनी निर्णय केला 1,500 रुपये हे पुढच्या महिन्यापासून 2,100 रुपयाप्रमाणे अनुदान दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज, 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या इलेक्ट्रिक ज्या मोटारी आहेत, वीज पंप आहेत, त्यांना मोफत वीज. मालेगाव तालुक्याच्या आदिवासी बांधवांना 3,000 घरं खास बाब म्हणून मालेगाव तालुक्याला मंजूर करून देण्यात आलेले आहे. 75 वर्षाच्या वरचे जे आमचे आजी आजोबा आहेत त्यांना एसटी मध्ये तिकीट लागत नाही, एसटी मध्ये मोफत प्रवास. ज्या माय बहिणी आहेत त्यांना एसटी मध्ये अर्ध तिकीट. आणि म्हणून एवढ्या चांगल्या योजना आपल्या सरकारने त्या ठिकाणी केल्या. गेल्या 45 वर्षांच्या पासून रखडलेला आपला नार पार प्रकल्पाचा विषय 7,500 कोटींच्या या प्रकल्पाला आपल्या सरकारने त्या ठिकाणी मान्यता दिली. नुसती मान्यता दिली नाही तर 525 कोटी रुपये फक्त मालेगाव तालुक्याच्या जलसंपदा इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्याच्यामध्ये मंजूर केलेले आहे. 2-5 वर्ष लागतील कदाचित, परंतु मालेगावचं आमच्या भावी पिढीचं कायमस्वरूपी त्या ठिकाणी प्रश्न सुटणार आहे. 1,25,000 एकर क्षेत्राला या नार पार प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून तुम्ही मालेगाव शहरात जरी बघितलं तर कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी विकास कामं झालेली दिसतील, विकास कामं प्रगतीपथावर दिसतील. गिरणा मोसम नदी असेल, उपनद्या असतील, परसूल असेल, गलाटी असेल, दोध्यार नदी असेल, कांदोळी नदी असेल, बोरी नदी असेल, सर्व नद्या उपनद्यांवर सेरीज मध्ये बंधारे बांधलेले आहेत. या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्याला, त्या बंधाऱ्याचं पाणी त्या बंधाऱ्यापर्यंत. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा योजना, मला वाटतं पुढच्या 6 वर्षांच्या साठी 6,000 कोटींचा प्रकल्प, यामध्ये मालेगाव तालुका विशेष बाब म्हणून आपल्या सरकारने समावेश केला. काही जिल्ह्याला 200-300 गाव आहेत, काही तालुक्यांना 15-20 गाव आहेत. मालेगाव तालुका 100% 165 गावांचा समावेश. शेतकऱ्याला विहीर पाहिजे, फळबाग लागवड करायची, ड्रीप करायचा आहे, पॉलीहाऊस करायचा आहे, शेडनेट करायचा आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, अवजारे घ्यायची आहे, 70-80-90% सबसिडी पुढच्या 6 वर्षासाठी मालेगावच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जी काय कामं झाली तुमच्या समोर ठेवण्याचा एक प्रवास फक्त मी तुमच्या समोर ठेवलेला. डिटेल मध्ये पुस्तिका तुमच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. काही लोकांनी आपण विकास दर्शन यात्रा ठेवली होती की प्रत्यक्ष जाऊन लोकांनी काय काम केलेलं आहे ते पाहावं, प्रत्यक्ष पाहावं. काही लोकांनी त्याच्यावर टीका टिप्पणी केली. आता इथे राम मंदिराचं काम चालू आहे समजा, तर जे काही परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष बघण्यामध्ये काय वाईटपणा आहे. जे काम आहे ते पाहायला मिळत आहे आणि जे केलेलं आहे तेच पाहायचंय ना. परंतु ते सुद्धा दुःख काही लोकांना झालंय. कदाचित तुमच्या गावात पण विरोधी पक्षाचे लोक आले असतील. ठीक आहे, काही गावांमध्ये ते गेले. काय बोलतात, दादा भुसेने तुमच्या गावात काहीच केलं नाही, काही विकास केला नाही. बरं, जे ते जिथे उभे राहून बोलतात, खाली एकदम चांगलं कॉम्पिटिकरांवर चांगलं शेड असतं आणि तिथेच ते बोलतात. ज्या गल्लींवरून ते चालत येतात, अतिशय चांगल्या कॉम्पिटिकरणाच्या गल्लीवरून ते चालत येतात. ते ज्या नदीवरून क्रॉस करून येतात, त्या छोट्या मोठ्या नदीवर बंधाऱ्याचं अडवलेलं किलोमीटर 2-2 किलोमीटर पाणी त्यांना दिसत नाही. जसं मागच्या वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला, चालू वर्षाला सुद्धा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे. म्हणून त्याची कार्यवाही मागच्या महिन्यापासूनच आपण सुरू करून टाकलेली आहे. टेहरे गावाला पाण्याचं प्रचंड महत्व आहे आणि म्हणून पाण्याचं महत्व ओळखून 70-80% टेहरे गाव ड्रीपवर शेती करत आहे. आणि हे उदाहरण मी इतर गावांना नेहमी सांगत असतो की टेहऱ्याच्या शेतकऱ्यांकडनं हे मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त पाण्याची बचत कशी करता येईल. मला वाटतं हे 2-5 वर्ष कमी अधिक अडचणीचे असतील आपले, परंतु त्यानंतर बारमाही बागायत असलेला आपला मालेगाव तालुका आपल्या सर्वांच्या समोर दिसणार आहे. आता जेव्हा शेतकऱ्यांची गोष्ट करतो म्हणजे तो शेतकऱ्यांपुरता मर्यादित विषय नसतो. शेतकऱ्याच्या शेतात जर पाणी असलं तर मोठ्या प्रमाणात मजुरांना पण रोजगार मिळणार आहे. हे एक चक्र असतं. मी गावातले जे काही आणखी तुमच्या सूचना आहेत, आता जी काही यादी तुम्ही सांगितली, बिलकुल काळजी करू नका. देवाचं काम आहे आणि देव, देश आणि धर्मासाठी काही पण करू आपण. जे लोक बोलतात दादा भुसेने काही विकास केला नाही, ते घरातनं जेव्हा बाहेर पडतात तर मागच्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या परिसराची काय परिस्थिती होती, कदाचित ते मालेगावला राहत नसल्यामुळे त्यांना माहित नसेल. घरातून बाहेर पडल्यानंतरच त्यांनी ते रस्ते पाहायला पाहिजे. त्यांनी ते डिवायडर, ते लाईट, त्या डिवायडर मध्ये लागलेली झाडी आहे का नाही. घरातून बाहेर पडलं की लगेच आहे दादा भुसेने विचार काय नाही,
इथे हा विरोधी पक्ष नसेल इथे करार नाही, सगळीकडे कामं केली आपण. आणि आता माऊली जसं बोलल्या, विरोधी उमेदवारांकडे बोलायला काही मुद्दे नाही, फक्त शिवराळ भाषा, खालच्या पातळीवरनं टीका टिप्पणी आणि अश्लील शब्दांमध्ये बोलायचं आणि खोटं नाटक बोलायचं, फक्त खोटं नाटक बोलायचं. जशी जशी 20 तारीख जवळ येईल तशा तशा अफवांचा बाजार जास्ती येईल. हे त्यांना कळत नाही. त्याचे 23 तारीखले त्याची धुती उतरी जाणार. त्यांना मालेगाव तालुका त्या कळालेला नाही. काय म्हणतास, मी फाटकी गोदडी घेऊन तो कोण बोलतो, मी फुटाई क्या, कोण बोलतो फक्त मी सर्वश्रेष्ठ आहे मनामुळे. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, अहंकार जास्ती दिवस टिकत नाही, मी पदाची भाषा कधीच टिकू शकत नाही. दादा भुसेने कधीच मी मंत्री आहे मनामुळे असं व्हायलं मी कधीच बोलत नाही. मी बोलतो माझ्या तालुक्याच्या जनतेने जीवाचं रान केलं, कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं, त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. सर्व पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, त्याच्यामुळे मे महिन्याचं रोटेशन फेब्रुवारीमध्ये आपण देऊ शकतो. एक व्यक्ती कोण पण असू दे, तो काय करू शकत नाही. आणि एखाद्याला काय दिलं तर त्याचं शोबाजी करायची, याचा अर्थ तुम्ही त्याचा अपमान करताय, तुम्ही त्याला हिणवताय की तुझ्यावर मी असे उपकार केले. बोलले मी भेटायला 1857 मध्ये तू आजारी पडला होता आणि मी सफरचंद घिसन तुला बाबाले म्हणतो. आता या काय बोलायच्या गोष्टी आहेत. अरे सुख दुःख मध्ये तर झोपडीतला बी माणूस असला तोही कोणासाठी करतच राहतो. एक बोलतो दुबईला दादा भुसेचे बंगले आहेत. बाबा दुबई बिबईला नाद मनासारखा गणेश. हो, मी काष्टीच्या शेती महामंडळाच्या मित्रांनी काही लीजवर जागा घेतलीये, तिथे मी आनंद आश्रम बांधलाय, हे मी अभिमानाने सांगेन. आणि राहिना विषय तर बाबा मी पोरा स्टॅम्पवर सह्या कर देस, ते सगळी प्रॉपर्टी तू घेता नको बाबा. आपल्याला गोर गरीब ना झोपडीतले भाकर गोडचे. काही लोक बोलतात दादा भुसेच्या वडिलांच्या विषयी खालच्या पातळीवर बोलतात. मी बोलतो ठीक आहे, माझ्या वडिलांच्या विषयी बोलला मी सहन करेन, पण तू खरंच तुझ्या बापाच्या पोटचा असेल ना तर एखाद्या कार्यकर्त्याच्या वडिलांच्या विषयी बोलून दाखव, तुला घराच्या बाहेर सुद्धा पडू देणार नाही.
तिथं जायचं नव्हतं. आपली कामच एवढी आहेत, ती कामं सांगायलाच वेळ मिळत नाही. आणि काही निवडणुकीपुरते थोडी आपण असतो. 12 महिने 5 वर्ष 2-4 दिवस पुढे पाठीमागं होत असेल, मी नाही बोलत नाही. आणि तेऱ्याला येताना आणि जाताना रिपोर्ट दिल्याशिवाय जाता येत नाही. तेऱ्याने पाहिलेलं आहे. दादा भुसेची गाडी पहाटे 5 वाजता मुंबईकडे निघाली आहे का नाही. दादा भुसेचं काम रात्री 11-12 वाजता मंत्रालयाचं संपलं असेल. मुंबईमध्ये मला बिलकुल करमत नाही. 12 वाजता जरी काम संपलं, गाडी काढा, चला मालेगाव. पहाटे 4-5 वाजता तुम्हाला गाडी मालेगावला जाताना दिसत असेल. आणि म्हणून मला वाटतं की आपली सफाई सांगण्याची गरज नाही आहे का नाही. आणि स्वतःच गुणगान करण्याची गरज नाही. जे काही आहे समाजाचं फार लक्ष असतं. कोण कसा चालतो, कोण कसा बोलतो, कोण कसा वागतो, कोण राहता काय करस आहे का नाही, कोण काय करतो, सगळे समजतं समाजाला. मला वाटेल की मी फार हुशार आहे आणि हे सगळे यांना काय कळत नाही, असं नाहीये. तुम्ही सांगितलं 25,000 रुपये, आता अफवा येईल गोकुळकडे दादा भुसेनी पैसा पाठवते ना. अफवा. आणि बघ गोकुळकडे कोणीतरी संशयाने पाहिलं पाहिजे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. पण त्याला मी सांगू इच्छितो, या फार जुन्या गोष्टी वेगळ्या, काहीतरी नवीन. आता गोकुळ बी आणि पूर्ण गाव बी इतकं हुशार व्हायचे की सगळ्यांचा विश्वास आहे गोकुळ 1 नया पैसा पण इकडे तिकडे चुकीचं काय करू शकत नाही. हे उदाहरण सांगतो मी, उदाहरण. पुन्हा बी पगार चालू करून टाकू. फक्त सगळ्याची माळ घाला नाही, ज्याची माळ घालेल नाही त्याचा पगार चालू होईल. आणि म्हणून काय लोक ताईंचा चालू आहे, तुमचा पण सुरू करू. आणि म्हणून काय देत नाहीत का तुमले चला ठीक आहे. काय लोक बोलतात जसं आता माऊली सांग, दादा भुसेनी मुंबई पर्यंत आणि पुढे दुबई पर्यंत प्रॉपर्टी. अरे तुमच्या डोक्यात तेवढ्याच प्रॉपर्टी आहे, तुमच्या डोक्यात फक्त पैसे. तुम्ही ती शेतकऱ्यांची बँक खाऊन टाकली, त्याला ताळा लावून टाकला, त्याचं लायसन रद्द होण्याची वेळ आली. लाज शरम वाटत नाही. 7.5 कोटी रुपये कर्ज घेतलं, 40-50 कोटी रुपये झाले, 1 रुपया फेडला नाही. सामान्य शेतकऱ्यांनी जर 1 लाख रुपये कर्ज घेतलं, त्याचं 3 लाख रुपये जर झाले तर बँक त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव करते, सोसायटीचं नाव 7 बार अवतार्यावर लावते, त्याचे ट्रॅक्टर जमा करते, त्याचे भांडे जमा करते. यांना लाज शरम नाही. मग बँकेने गुन्हा दाखल केला, कारण ते पैसे एनडीसी बँकेचे पैसे व्यंकटेश बँकेत गेले आणि व्यंकटेश बँकेतून ते पैसे महाराष्ट्राच्या बाहेर गेले. मग बँकेने गुन्हा दाखल केला. मग काय ते जावं लागलं मध्ये.
मध्ये जावं लागलं तर म्हणजे दादा भुसेनी असं कर, तुला कर्ज घ्यावं, दादा भुसेन सांगू खोटा कर्ज घे, सरळ गोष्ट आहे. एकच प्रॉपर्टी, एकच उतारा, 3-3 वेळेस. अरे एखादा छोटा माणूस समजू शकतो, 5-50 हजार रुपयाचं आडी अडचण असेल, हा एवढ्या मोठ्या साम्राज्याचे मालक आहे तुम्ही, लाज शरम वाटायला पाहिजे. आणि आता पहा बोलतात की दादा भुसेने मध्ये टाकलं. आता निवडणुका आल्या, दुसरा भाऊ प्रयत्न करत होता की हा बाहेर येवायला नको, हा बाहेर यायला नको. आता माहित नाही, त्याचा जामीन झाला, तो बाहेर आला, तर आता हा बोलतो की दादा भुसेने त्याला बाहेर काढलं. म्हणजे मध्ये टाकलं तर दादा भुसेने, बाहेर काढलं तर दादा भुसेने. अरे तुम्ही दोन्ही किती पण WWF ची कुस्ती करा, नुरा कुस्ती आहे या दोघांची. त्यांना असं वाटतं की दादा भुसेचं मत आम्ही खाऊ, या महायुतीचं मत खाऊ, तुमच्या सर्वांच्या कष्टाचं मत आम्ही खाऊ. तुम्ही जनता जनार्दनले एवढं सोपं समजू नका, आहे का नाही. जनता जनार्दनाचा निर्धार आहे, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे, आणि म्हणून धनुष्यबाणाला ते आशीर्वाद देणार आहे. प्रॉपर्टीच्या गोष्टी करता, अरे प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी आहे आमची, ही प्रॉपर्टी आहे. तुमच्या सारखे भाडोत्री लोक आम्हाला आणावे लागत नाही, तुमच्या सारखे बाहेरचे इकडचे तिकडचे लोक आम्हाला आणावी लागत नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायला आलो. आता उद्या प्रधानमंत्री महोदय धुळ्याला आहेत, तर उद्या तिकडे जावं लागेल, नाशिकच्या प्रचाराला जावं लागेल. तर आता धनुष्यबाणाची जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. टेहराविषयी मला काय जातं म्हणणं राहिलं. आणि म्हणून तुम्ही सूक्ष्म नियोजन करा. विषय विजयाचा नाही, जनता जनार्दन आशीर्वाद तर देणारच आहे, परंतु समोरच्यांना कळालं पाहिजे की खोटं बोलणाऱ्याला जनता जनार्दन किती डिफरन्स देऊन झटका देतोय. विषय त्याचा आहे. कालपर्यंत दादा भुसे तुम्हाला गोड लागत होता, आहे का ना. दादा भुसे विषयी तुम्ही चांगलं बोलायचं, आणि आज लगेच दादा भुसे वाईट होईल का. तुले काय दिलं आणि माले काय दिलं. अरे तुला काय कमी पडणं ते सांग ना. अरे जो करतो त्यालाच बोलतात, जो करतच नाही त्याला पण बोलणार आहे, अपेक्षा आहे. आणि म्हणून या लाभांच्या पासून जे कोण राहिले असतील त्यांना सुद्धा आपण लाभ देऊ. पुढच्या गावांना पण जायचं आहे, आणि म्हणून धनुष्यबाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या. मतदार यादीचा एक कोण नाशिकला असेल कामाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने, तर त्यांच्याशी संपर्क साधा आणि धनुष्यबाणाला आशीर्वाद देण्याची विनंती करावी. 20 तारीख जशी जशी जवळ येईल
तशा तशा कदाचित आपल्या डोक्याच्या बाहेरच्या अफवा येतील. तेऱ्याला सांगतील मालेगावला असं असं वेगळे तो फुटे गया. तर अशा अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.